ही रिस्क घे आणि हे पैसे नीट जपून ठेव। बर भाईसाहेब, एवढ्या सगळ्या वस्तूंचा हिशोब कसा कळणार मला? तुला वस्तू कळतील ना, हिशोब तिथला कॉम्प्युटर करेल। तू जिन्नस नीट सगळे बघून आण म्हणजे झालं। मी काय म्हणतो, तुम्ही जा ना मॉल मध्ये। नाही, तू कधी शिकणार आहेस रे बाळू? इतकी वर्ष राहतोस मुंबईमध्ये, काही आणायचं सांगितलं की चालला लगेच पाण्याकडे। ते काही नाही, तुला मॉल मधले व्यवहार सुद्धा सगळे यायला हवेत। बस पटकन, तिला उशीर होतोय जायला। तुम्ही नका काळजी करू, मी बाळू दादांना मॉलकडेच उतरवते आणि त्यांचं सामान घेऊन होईपर्यंत मी दादांना सांगते मला घरी सोडून यायला। चालेल ना? ऐका ना भाईसाहेब, तुम्ही पटकन जाऊन याल, तोपर्यंत मी घरी थांबतो ना। नाही, तेच दळू नको बाळू। जा पटकन बस आणि तिथे गेलास की फोन कर आणि निघतानाही फोन कर मला। अरे बापरे, फोन आहे, करतो फोन। निघताना आठवणीने फोन कर, विसरू नको। बस पटकन। हो हो। चला, हे दोघं तर गेले, आता आतली आघाडी सांभाळायला हवी। या माणसाने फोन केला असेल की नाही कुणास ठाऊक।